पाटी महाकाव्याच्या परिसंवाद आणि चर्चासत्र ठेवण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश एवढ्यासाठी आहे की आचार्य विद्यासागर महाराज हे संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रसिद्ध संत म्हणून संपूर्ण भारतवर्षामध्ये मानले जातात. आणि आचार्य विद्यासागर महाराजांचं जसं जैनांना आकर्षण आहे तसं अजैन लोकांना पण आकर्षण आहे. तर त्याच्यासाठी मला असं सांगायचं आहे की आचार्यशींचं मूळ आकर्षण कशामध्ये आहे, तर जे मीडिओकर माइंड्स असतात, म्हणजे आमच्यासारखी साधारण मनं असतात, ती साधारण मनं आकर्षणाला बोलतात. आचार्यशींच्याकडे समजा हजारो लोक जात असतील तर आपण पण जावं, काय बघूया काय तर असेल नक्की काहीतरी असं म्हणून काय करतात, आचार्यशींच्याकडे जातात. आणि कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी माहीत नसताना सुद्धा केवळ आकर्षण आणि अट्रॅक्शन आणि गर्दीनी किंवा प्रभावानी जवळ जाणाऱ्यांची संख्या खूप असते. त्या आचार्यशींना खऱ्या अर्थाने ते गर्दीचे संत नव्हते. त्या आचार्यशींना डिकोड करण्यासाठी येणाऱ्या 500 वर्षामध्ये जेव्हा 500 वर्ष उलटून जातील आणि एखाद्या अभ्यासकाच्या हातामध्ये हे मूकमाटी ग्रंथ पडेल तेव्हा आचार्यशींना खरं डिकोड करण्याचं खरं जे सामर्थ्य आहे ते फक्त मूकमाटीमध्ये. मूकमाटी हा ग्रंथ मी अगदी कॉन्फिडेंटली सांगतो, इथं जे बसलेले श्रोते आहेत आणि अजून पण कोणी आचार्यशींचे भक्त आहेत त्याच्यामधल्या 90 ते 95% लोकांनी मूकमाटी हा ग्रंथ वाचला नाही. ही खंत आहे. आणि आचार्यशी गेल्या वर्षी त्यांची समाधी झाली आणि समाधी झाल्यानंतरच 1 वर्ष उलटून गेलं आणि असं वाटलं की त्यांचे एवढी मोठी हे जयसिंगपूरवासी आणि शांतिविद्या ज्ञान संवर्धन समिती ही आपण आता पहिली पुण्यतिथी साजरी करतोय. तर आचार्यशींना खऱ्या अर्थाने समाजासमोर डिकोड करायला पाहिजे आणि ते डिकोडिंग कशातून होणार आहे तर हे मूकमाटीतून होणार आहे. त्यामुळं त्याचा जो सारांश आहे, बीजभाषकाचं काम असतं की येणाऱ्या वक्त्यांना काही की नोट्स देणं आणि त्या संपूर्ण ग्रंथाचा आखाडा म्हणजे एकूण जो काही इसेन्स आहे तो इसेन्स आपल्यासमोर मांडणं ते बीजभाषकाचं काम असतं आणि ते मी करतो. मूकमाटी मगाशी सरांनी सांगितलं, सर व्ही.एन. शिंदे सर खूप सुंदर बोलले. आणि जैन दर्शनाचं जे हार्द ते पर्यावरणच आहे मुळात, इकॉलॉजी, इकोसिस्टम जगामध्ये कशी चालायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये सगळ्यात सर्वार्थानी आणि अत्यंत सूक्ष्मपणे ज्याच्यामध्ये वर्णन आहे ते फक्त जैन तत्वज्ञानमध्ये आहे. फक्त असं शब्द नको आहे त्याच्यामध्ये, अन्य दर्शनामध्ये पण आहे, पण जैन दर्शनाने त्याच्यामध्ये खूप सगळं अहिंसा हा जो शब्द आहे तो अहिंसा हा शब्द खूप वेगळ्या अर्थाने आणि सूक्ष्मपणे प्रतिपादन करण्याचं सामर्थ्य त्या जैन तत्वज्ञानमध्ये आहे. मूकमाटी हा ग्रंथ, मूकमाटी ग्रंथाविषयी आपल्याला हे परिशीलन करायचं आहे. त्या काव्याची निर्मिती वयाच्या 1946 आचार्यशींचा जन्म आणि वयाच्या फक्त 38व्या वर्षी सुरू केलं आणि 3 वर्षामध्ये हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. मूळ मातृभाषा कन्नड. सर मगाशी सांगितलं शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध नसतो. आणि जगामध्ये खूप हुशार आणि खूप बुद्धिमान आणि खूप इंटेलेक्च्युअल लेवलची माणसं शिकलीच नव्हती बरं काय. हे धाडसी विधान आहे. खूप विद्वान, खूप विचार, मोठमोठे विचार. डायोजेनिस एक चांगलं उदाहरण आहे. अरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, सॉक्रेटिस कुठल्या शाळेत गेले नव्हते, स्वतःचं इन्स्टिट्यूशन म्हणून आज ते उभे आहेत. तसं आचार्यशी स्वतःचं इन्स्टिट्यूशन म्हणून उभं आहे. आणि वयाच्या 38व्या वर्षी सुरुवात केलं. कन्नड भाषिक आहे तो, म्हणजे मुळात सदलगेचे ते कन्नड भाषिक एक मनुष्य तिथं जातो मध्य प्रदेशमध्ये आणि तुम्ही सांगितलं खूप चांगला शब्द अभिजात हिंदीमध्ये त्याची रचना करतो. आणि ती रचना त्या काळचे जे साहित्यिक होते, मी नाव सांगतो, डॉक्टर प्रभाकर माचवे म्हणून खूप मोठे विक्रम विद्यापीठ इंदोरला आहे, त्यांनी त्यांची इंटरव्ह्यू घेतली होती बरं काय ह्या मूकमाटीच्या संदर्भात. आणि भारतीय ज्ञानपीठनं प्रकाशित केलं आणि भारतीय ज्ञानपीठने प्रकाशित केल्यानंतर खूप गाजलं पुस्तक. त्याची इंग्रजी, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली या भाषेत खूप सगळे ट्रान्सलेशन झाले. आणि मगाशी सांगितलं तसं 300-350 लोकांनी त्याच्यावर स्वतंत्र समीक्षा पण लिहिलेली आहेत. आणि आता जे हे महाकाव्य आहे
या अन्य महाकाव्यांशी जर तुलना केली तर महाकाव्य असा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या समोर जे येतं ते रामायण आधी येतं, मग महाभारत येतं, त्याच्यानंतर मग सगळ्या भारतामध्ये सगळ्यात मोठा कवी कोण असा जेव्हा आपल्यासमोर प्रश्न येतो तेव्हा कवी कालिदासाचं नाव येतं. कालिदासाचं शाकुंतल प्रसिद्ध आहे, कालिदासाचं मेघदूत प्रसिद्ध आहे. आणि ते मेघदूत असू दे किंवा शाकुंतल असू दे किंवा कुमारसंभव नावाचं पण एक खूप मोठं काव्य लिहिलेलं आहे. ते आता सर बोलतील पुढं की त्याच्यामधला जो रस आहे, एक तर कालिदासांनी काय केलं होतं की आपल्या सगळ्या ग्रंथाची जी रचना आहे ती एका विशिष्ट छंदामध्ये वृत्तामध्ये केली होती. मेघदूतचा जो वर्णी विषय आहे तो कुठल्या तरी एका कॅरेक्टरला घेऊन असा पुढे जातो, परंतु वर्णनाची जी भाषा आहे ती मंदाक्रांत छंदामध्ये. आणि आचार्षींनी ह्या मूकमाटीमध्ये ग्रंथाचं जे प्रतिपादन केलेलं आहे किंवा जी शैली आहे ती मुक्त छंदामध्ये. मग अलीकडच्या 100-150 वर्षाच्या काळामध्ये जे कवी होऊन गेले ते सगळे मुक्त छंदामध्ये लिहितात. हा भाषेचा पराभव आहे असं काही विद्वानांचं मत आहे बरं काय. हा भाषेचा पराभव आहे असं काही विद्वानांचं मत आहे, त्याच्याविषयी गोमटे सर आपल्याला नंतर सांगतील आपल्या भाषणामध्ये. तर ह्या महाकाव्यामध्ये अन्य महाकाव्यांशी जर तुलना केली तर रामचरित मानस नावाचं तुलसीदासांचं, ते पण दोहा छंदामध्ये रामचरित मानस. आणि आपल्या अलीकडं 20व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये एक खूप मोठे कवी होऊन गेले, साकेत हा ग्रंथ लिहिलेले मैथिली शरण गुप्त. त्या साकेत या ग्रंथामध्ये त्यांच्या महाकाव्यामध्ये ही रामकथा आहे आणि रामकथेमध्ये रामाचा जो भाऊ आहे लक्ष्मण, त्या लक्ष्मणाची जी पत्नी आहे तिचं नाव उर्मिला. त्या उर्मिला ही जी स्त्री आहे, राम आणि लक्ष्मण वनवासामध्ये गेल्यानंतर उर्मिलेचं काय झालं असेल, सीता तर त्याच्याबरोबर गेली, पण उर्मिलेचं काय झालं असेल ना, हे उर्मिलेचं जी घुसमट होती ती घुसमट त्या काव्यातून त्यांनी व्यक्त केली आणि त्यांना राष्ट्रकवी पदवी बहाल केली. इतकं सुंदर ते साकेत नावाचं मैथिली शरण गुप्तने लिहिलेलं आहे. आता त्या महाकाव्याशी तुलना या महाकाव्याशी करणं योग्य होईल काय, तर होईल सर, मी धाडसाने म्हणतो. त्याचं कारण असं आहे की हे सगळे जे मी महाकाव्य आपल्यासमोर मांडले, रामचरित मानस असू दे, कुमारसंभव असू दे, मेघदूत असू दे, शाकुंतल असू दे आणि हे मूकमाटी, बाकी सगळ्या महाकाव्यामध्ये रसाने परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये चांगला कंटेंट आहे, नो डाऊट. परंतु ह्या महाकाव्यामध्ये जी पात्र, जी कॅरेक्टर जी बनवली आहेत ना, ती माती आहे, खडे आहेत, ढेकून आहे, मच्छर आहे, हत्ती आहे, जंगलामधले प्राणी आहेत, जंगलामधली झाडं आहेत, त्याच्यामध्ये मातीचा कलश बरोबर सोन्याचा पण कलश, ही सगळी पात्र आहेत, कॅरेक्टर आहेत. आणि मानवी भावभावना घेऊन तेव्हा जे व्यक्त होतात ग्रंथामधून तेव्हा ते जीवनाचा नवा संदेश पण आपल्याला देतात. त्यामुळं आचार्यशींना डिकोड करायचं असेल तर ते त्यांच्या बालपणामध्ये ते जिथं वावरले ना, ते सगळं दृश्य त्या मनामध्ये काय असेल हे सगळं जाणवतं की ते कुंभाराचं घर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या अत्यंत एका दूरवर्ती खेड्यामध्ये घडत असतं ना, त्या सगळ्या कॅरेक्टरना घेऊन ह्या महाकाव्याची निर्मिती केलेली आहे. आणि हे महाकाव्य रसामध्ये सांगतील शब्दालंकार, अर्थालंकार किंवा रसाने परिपूर्ण आहे आणि शेवटी सगळ्या रसांचा अर्थ घेऊन ते शेवटी शांतरसाकडे जातं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु ही सगळी महाकाव्याची जी व्यवच्छेदक लक्षणं सांगितली जातात की ते शब्दालंकार, अर्थालंकार आणि युक्त असायला हवं, ती सज्जनाश्रित कथा असायला हवी, ऐतिहासिक असायला हवी, त्याच्यामध्ये खलांची निंदा असते, सज्जनांचा गौरव असतो. रामकथेमध्ये बघितलं तर राम हा नायक आहे, रावण हा खल आहे, त्याच्यामध्ये खलाची निंदा होते आणि नायकाचा विजय होतो. परंतु त्या कुठल्या पण महाकाव्यामध्ये शेवट जो असतो ते सत्य आणि शिव आणि मांगल्य, सत्य, शिव आणि मांगल्याकडे जाणारं हे महाकाव्य, ते महाकाव्याचं वैशिष्ट्य ह्या मूकमाटीमध्ये पण आहे. आणि विल्यम वर्ड्सवर्थ नावाचा कवी आपल्याला म्हणतो, त्यानं काव्याची जी व्याख्या केली होती ती अशी होती, दी स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणतो आपण. आता आचार्यशी हे संत आहेत बरं काय, आणि संत जीवनामध्ये 50, 55, 60 वर्ष घालवली, तर त्यांच्यामध्ये हे पॉवरफुल फिलिंग्स कधी 38व्या वर्षी आपण काय केलं आणि 38व्या वर्षी जे पॉवरफुल फिलिंग्स आमच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये आणि आचार्यशींच्या मध्ये किती मोठा फरक आहे. एक माणूस असून सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे बरं काय. मूकमाटी प्रत्येकानं वाचली पाहिजे, हे असं मी खूप वेळा सांगितलेलं आहे. परंतु तरी सुद्धा सर 95% लोकांनी वाचलेले नाहीत बरं काय. कुणी वाचलं सांगा, कुणी वाचलंय? नाही कोणी वाचलं. कुणीतरी 1-2 हात वरे होतील, पण कोणी वाचले नाही.
आचारशीला खऱ्या अर्थाने ओळखायचं असेल तर ते वाचलं पाहिजे. आता मी त्या कथेच्या विभागाकडे येतो, कारण बीज भाषकाचं काम असतं की त्या सगळ्याचं आउटलाईन आपल्याला करून देणं. की ह्या काव्याचा जो मूळ विषय आहे तो आचारशींचं जेव्हा ते इंटरव्ह्यू घेत होते प्रभाकर माचवे, खूप मोठे साहित्यिक, तेव्हा विचारले काव्याची मूळ प्रेरणा काय आहे. तेव्हा आमच्या जैन दर्शनामध्ये एक ग्रंथ आहे पंचास्तिकाय नावाचा, त्या पंचास्तिकाय नावाच्या ग्रंथाच्या 31वी गाथा सांगितली. त्या गाथेमध्ये एपिस्टेमॉलॉजी आणि मेटाफिजिक्स म्हणजे जैनांची द्रव्य व्यवस्था आणि जैनांचं ज्ञानलक्षण हे, आणि त्याचबरोबर तत्वारसूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्याच्या 5व्या अध्यायामध्ये उत्पाद वे द्रव्य युक्तम सत आणि सद्द्रव्य लक्षणम हे 2 सूत्र आहेत. हे सूत्र ह्या सगळ्या महाकाव्याचं बीज आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्याचं कारण असं की ही जी महासत्ता असते ती महासत्ता कशी असते की ही महासत्ता एखादं द्रव्य, एखादं तत्व, एखादी वस्तू, त्याचे अनेक आयाम असतात, अनेक डायमेन्शन असतात. आणि एखादी माती आहे आणि त्या मातीचा विकास होत जाताना ती मातीला असं वाटतं, तिथं कथेची सुरुवात होते. त्या कथेची सुरुवात असं आहे की नदीच्या किनाऱ्या, अगदी थोडक्यामध्ये सांगतो, नदीच्या किनाऱ्यावरती एक माती आहे आणि त्या मातीला असं वाटतं की आपण आपल्या जीवनाला उन्नत करावं, आपल्या जीवनाचा अभ्युदय प्राप्त करावा. आणि तो भाव त्या मातीची आई म्हणजे कोण? पृथ्वी. त्या पृथ्वीला विचारते की ही मी अशी आहे, कशी आहे, मी दरिद्री आहे, नाकारली गेलेली आहे, मूल्यहीन आहे, समाजाकडून अवहेलित आहे आणि उपेक्षित आहे, सगळं जग मला पायदळीत उडवतं, तर मी पायदळीत उडवणाऱ्या अशा माझ्या ह्या उपेक्षित जीवनाचा अभ्युदय कसा होईल, माझं जीवन उन्नत कसं बनेल असा प्रश्न विचारते. आणि त्याच्यामध्ये जी त्या काव्याचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्यामधून ते मांडतात. सुखमुक्ता हूँ, दुखयुक्ता हूँ, तिरस्कृत त्यक्ता हूँ, इसकी पीडा अव्यक्ता है, व्यक्त किसके सम्मुख करो, असे शब्द आहेत त्याच्यामध्ये. या शब्दामधून ती सुखमुक्ता म्हणजे सुख नाही आहे, दुःखाने पीडित आहे, सगळ्यांच्याकडून तिरस्कृत आहे आणि मी हे अव्यक्त करत नाही. आणि ती पुढे सांगते, श्वास श्वास पर नासिका बंद कर, आर्त खुली घूंट, बस पीती आ रही हूँ और इस घटना से कही, दूसरे दुखित न हो, मुख पर घूंघट लाती हूँ, घूंट पीती जा रही हूँ, केवल कहने को जीती जा रही हूँ. या शब्दातलं सौंदर्य बघा की एखादी माणसं प्रचंड दुःख सोसत असताना सुद्धा ती आतमध्ये घुसमट ठेवतात, ती तसंच दुःख सहन करतात आणि दुसऱ्याला दुःख होऊ नये म्हणून काय करतात, ते दुःख प्रकट सुद्धा करत नाही. आणि हा भाव त्या मातीनं आपल्या आईला म्हणजे पृथ्वीला व्यक्त केला. तेव्हा आई जी संबोधन सांगते ती म्हणते, ती त्या पृथ्वी महासत्तेचं दिग्दर्शन करते. उत्पाद वे द्रव्य युक्तम सत, आपल्याला मगाशी सांगितलं की पदार्थ अनंत धर्मात्मक असतो, शाश्वत असतो, प्रत्येक पदार्थामध्ये अनंत शक्यता असतात. आणि मगाशी सरांनी जे आपल्याला सांगितलं की त्या ग्रंथाचं जे काही अर्पण पत्रिका होती त्याच्यामध्ये ती माती पुन्हा म्हणते की पथ दो, पाथेय दो और पद भी दो. तर ह्या 3 शब्द आपण सांगितले, 3 शब्दाला आपण डिकोड करणं खूप महत्वाचं आहे. पथ दो म्हणजे काय की मला दर्शन दे, म्हणजे सम्यक दर्शन आपण म्हणतो, ज्याला समीचीन श्रद्धा म्हणतात. पथ म्हणजे समीचीन श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन. त्याच्यानंतर पाथेय, पाथेय शब्दाचा अर्थ होतो की पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी शेतात गेल्यानंतर तिची भाकरी घेऊन जाणारी तिची पत्नी ती काय करायची, डोक्यावर पाटी घेऊन जायची, जेवण घेऊन जायची. त्याला काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला शिदोरी म्हणतात आणि कन्नडमध्ये बुतरट्टी म्हणतात ना, असं काहीतरी. पाथेय म्हणजे ती शिदोरी आहे, पाथेय म्हणजे सम्यक ज्ञान आहे. आणि पुढे सांगतात की पदविद हो, पद म्हणजे सम्यक चारित्र, की ज्या चारित्रामुळे माणसाचं अख्खं जीवन घडतं आणि जो मोक्ष मार्गस्थ होतो, असं पथ दो, पाते दो, पदवी दो. आणि हा सगळा आत्मकल्याणाचा मार्ग मला दे, अशी ती काय करते, विनंती करते. त्याच्यानंतर त्या मातीला घ्यायला एक कुंभार येतो आणि कुंभार येऊन त्या मातीला घेऊन गाढवाच्या पाठीवरती लादून घेऊन आपल्या उपाश्रमाकडे जातो. आणि गाढव हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या समोर काय येतं, गाढव हा एक तुच्छ प्राणी आहे, त्यक्त प्राणी आहे, ज्याला सगळे लोक काय करतात, जो उपेक्षित प्राणी आहे त्या गाढवाला सुद्धा. खूप महत्वाची गोष्ट आहे की गाढव हा शब्द त्याच्यामध्ये विलोम करून गद हा असा शब्द त्यांनी टाकला, त्याच्यामध्ये गद हा त्याचा विलोम केला. गधा ह्या शब्दाचा अर्थ गद हा असा शब्द केला आणि गद ह्या शब्दाचा अर्थ रोग आणि हारक, जो रोगाचं हरण करतो त्याला काय म्हटलेलं आहे,
गाढव असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या गाढवाला सुद्धा तुच्छ लेखलं नाही. असा एक खूप मोठा कवी त्या गाढव नावाची सार्थकता ती सांगतात. आणि त्या नदीच्या तटावरून माती प्रवास करत करत ती उपाश्रमामध्ये जाते. आणि तिथं आता माती, जेव्हा आपण त्या मातीचं घागर करायचे, घट बनवायचं आहे, तेव्हा तिला चाळावी लागते ना. म्हणजे बारीक तार असणारे त्या चाळणीतून तिला चाळली जाते. आणि त्या घागर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये खडे बाजूला केले जातात. खडे बाजूला केले जातात. आता ते खडे बाजूला केल्यानंतर ते खडे विचारतात कुणाला, कुंभाराला, की आम्हाला बाजूला का केलं गेलं. खूप महत्वाचा इव्हेंट आहे त्याच्यामधला. तो जो मूळ गाभा आहे ना, तो आता इथं सुरुवात होतो. खडे विचारतात कुंभाराला की आम्हाला बाजूला का गेलं. आणि त्याच्यामध्ये तो कवी म्हणतो, गात की हो या जात की एक ही बात है हमें और माटी में. आम्ही आणि माती एकाच ठिकाणी होतो. समता सदृशता है विसदृशता तो दिखती नहीं. तुम्ही दिखती है क्या शिल्पी, तुम्हारी आंखों की शल्य चिकित्सा. तुझे डोळे फुटलेत काय. कुंभाराला विचारतात खडे. आम्ही एकाच जातीमध्ये होतो तरी सुद्धा त्या घट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला बाजूला काढण्याचं कारण काय. तर इथं त्या पार्टमध्ये, त्या पोर्शनमध्ये आचार्यश्रेणी जाती व्यवस्थेचं विदारक दर्शन घडवलेलं आहे. असं नाही की ते जैनांसाठी, मूकमाटी महाकाव्य जैनांसाठी नाही बनवलेलं आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं 500 वर्षांना जेव्हा वाचलं जाईल ना, तेव्हा कुणीतरी एक अभ्यासक असं ठरवेल की हे जैनांचे नव्हते संत, हे सगळे विश्वाचे संत होते. आणि त्या खड्यामध्ये ते म्हणतात, ते त्याला उत्तर द्यावं लागेल ना आता कुंभाराला. तर ते म्हणतात, वर्ण का आशय नाही रंग से है नहीं अंग से, वर्ण चाल चरण ढंग से है. तर वर्णसंकर आणि वर्णलाभ हाचा विषय येतो. आणि आमच्या जैनांच्या मध्ये किंवा आणि खूप सगळ्या ह्याच्यामध्ये जातीभेद किंवा वर्णसंकर आणि वर्णलाभ म्हणतो ना आपण, जाती व्यवस्था म्हणतो. तर जाती व्यवस्थेचा खूप मोठा विषय आजही भारतामध्ये. तर त्याच्यावर आचार्यांची काय दिशा, काय दिग्दर्शन आहे ते सांगतात की इथं काय म्हटलंय, वर्ण का आशय न रंग से न अंग से है. तुम्ही कुठल्या जातीमधून आला ह्याचा विषय नाही जैन दर्शनाला. पण तुम्ही कुठल्या जातीमधून आला ह्याचा काही विषय नाही. जैन दर्शनामध्ये आधीपासून सांगितलंय की जो तत्वानुसार वागेल, तत्वाचं अधिष्ठान बाळगेल, तत्वानुसार श्रद्धा ठेवेल, तत्वानुसार आचरण करेल, तत्वानुसार ज्ञान संपादन करेल, तो प्रत्येक जण जैन आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पुढे सांगतात ते वर्णसंकर आणि वर्णलाभ. आणि किती पण केलं तर खडे लागते. ते असं म्हणतात, चलती चक्की में डालकर तुम्हें पीसने पर भी अपने गुणधर्म को भूलते नहीं तुम. समजा त्या खड्यांना चाळलं आणि चाळून बारीक बारीक बुक्का केला तर त्या बुक्केचं सर थोडीच घट होणार आहे, होणार नाही. ह्यातनं त्यांना असं सांगायचं आहे की वर्णसंकर हा जो दोष आहे, आता मी खूप वेळा ते सांगितलेलं आहे, वर्णसंकर हा दोष आहे. तो किती पण झालं तर खड्याचं मातीचं घट बनू शकणार नाही. मातीचा घट बनण्यासाठी अभिजात मातीच पाहिजे. आणि त्यासाठी आचार्यश्रींनी जाती व्यवस्थेवर भाष्य करताना कुठल्याही जातीचा असला तरी सुद्धा त्याचा तुम्ही अभेर करू नका, त्याला नीच मानू नका, असं त्या काव्यामधनं सांगितलेलं आहे. आता ती कथा तशीच पुढे जाते. आणि पुढच्या प्रवासामध्ये मातीचा चिखल बनवण्यासाठी कुंभाराच्या घटासमोरील विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयोग आहे, त्याच्यामध्ये पुढे जातात. आणि त्या पाण्यातील माशांचं नाट्यमय रीतीनं स्वगत त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ते माशाचं जे पात्र आहे ते भव्यात्म्याचं प्रतीक आहे. आपण लोक खूप सगळे जैन लोक बसलेले आहेत, खूप कमी लोक आहेत ते अन्य दर्शनाचे अन्य मत मानणारे असतील, पण त्या सगळ्यांसाठी हे बरं काही. त्या माशाचं जे स्वगत आहे, त्या पाण्यामध्ये जे मासे आहेत त्यांचं एकमेकांमधला डायलॉग आहे. आणि तो डायलॉग आपल्याला खूप काही सांगून जातो. त्या माशांचं स्वगत अत्यंत नाट्यमय रीतीनं सादर करताना असं सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये सल्लेखनाची चर्चा होते, त्यामध्ये अहिंसेची चर्चा होते, दयेची चर्चा होती. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, दया का कथन नीरा है और दया का वतन नीरा है, एक में जीवन है और एक में जीवन का अभिनय है. हे जरा खूप सूक्ष्म पद्धतीनं आणि ज्यांना कान आहेत ना, त्या कान असणाऱ्या लोकांनी ऐका बरं काय म्हणतात आचार्यश्री. एक में जीवन है और एक में जीवन का अभिनय है. आणि पुढे असं म्हणतात, आचार्यांना डिकोड करायचं ना आपल्याला, आपल्या आजच्या सगळ्या कार्यक्रमात आचार्यांना फक्त डिकोड करायचं आहे. कहाँ तक कहे धर्म का झंडा भी डंडा बन जाता है, शास्त्र शस्त्र बन जाता है अवसर पाकर. हे कळलं तुम्हाला? मूकमाटी मधलं वाक्य आहे.
कहाँ तक कहे अब धर्म का झंडा भी डंडा बन जाता है आणि शास्त्र भी शस्त्र बन जाते हैं. त्याच्यामधलं पुढलं वाक्य आहे, अवसर पाकर संधी साधू लोक धर्माचा वापर करून आपलं इप्सित साध्य करतात, स्वार्थ साध्य करतात. कधी कधी हातामध्ये असणारा तो दयेचा अहिंसेचा झेंडा उलटा करून काठीसारखा पण वापर करतात. आचार्याने लिहिलं हे सगळं. आणि धर्माच्या नावावर चालणारी हिंसा आणि धर्माच्या नावावर चालणारा अभिनय. काही लोक धार्मिक असतात, काही लोक धार्मिक असल्याचा अभिनय करतात असं म्हटले बरं का त्याच्यामध्ये. अभिनय म्हणजे काय, ऍक्टिंग करतात, ऍक्टिंग, धर्माची ऍक्टिंग. आणि ते धर्माची ऍक्टिंग करणारे लोक अवसर प्राप्त करून कधी कधी झेंडा डंडा बनाते है ना असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि पुढं सल्लेखनाचं खूप सुंदर सांगितलेलं आहे त्याच्या डायलॉगमध्ये, त्या भाषणच्या, काया को मिटाना नहीं मिटती काया में मिलती माया में म्लानमुखी और मुदितमुखी नहीं होना सही सल्लेखन आहे. 4 ओळीमध्ये, ह्या 4 ओळीमध्ये मरणावर समाधीवर भाष्य करणारी आमची जैन दर्शनातली शास्त्र आहे. जसं की भगवती आराधना आहे, मरणकंडिका आहे, आराधना सार आहे. त्या सगळ्यांचं मर्म, सगळ्यांचा इसेन्स फक्त ह्या 4 वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. काय म्हणतात ते, मिटती काया में मिलती माया में म्लानमुखी आणि मुदितमुखी नाही होणार. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जो विचार सांगितलेला आहे, कशाचा विचार, की स्थितप्रज्ञतेचा विचार. एखादा माणूस जेव्हा स्थितप्रज्ञ होतो, स्थितप्रज्ञ झालेल्या माणसाचा कसाही मृत्यू झाला तरी सुद्धा ती समाधी असते. असं जसं भगवद्गीतेमध्ये मांडलेलं आहे, भावार्थ दीपिकेमध्ये मांडलेलं आहे, तोच आशय इथं आचार्यांनी मांडलेला आहे. त्या विहिरीतलं पाणी काढून मातीचा चिखल बनवतो आणि तो चक्रावर ठेवून मातीला आकार द्यायचा प्रयत्न करतो. प्रसंगवशामध्ये त्यात संघर्षमय जीवनाचा परिणाम आणि अहिंसेची पण चर्चा येते. त्यामध्ये मोह आणि मोक्ष, साहित्य म्हणजे काय आणि अहिंसेची, आणि त्याच्यामध्ये रसांचा एक भाग येतो, ते जे पुढे सर सांगतील, शांतरसच कसा श्रेष्ठ असतो. आणि कुंभावर ते कुंभ घट बनवल्यानंतर त्या घटावर काही चिन्ह अंकित करतो. ऐकताय ना, चिन्ह अंकित करतो. त्या चिन्हावरती काही असे काही गोष्टी लिहितो किंवा असे काही अंक लिहितो की त्या अंकाचा बोध मानवी जीवनाला उपयुक्त होईल. त्यामध्ये त्यांच्या त्या डायलॉगमध्ये पुढं संगीताची चर्चा आहे. आणि संगीत कशाला म्हणतात ते, संगीत मैं उसे मानता हूँ जो संगातीत है, प्रेम मैं उसे मानता हूँ जो अंगातीत है. 2 ओळी आहेत सर. आणि संगीताची समज आणि प्रेमाची समज आचार्यांच्या दृष्टिकोनातून काय होते, संगीत जे संगातीत आहे, 7 स्वरांच्या पण पलीकडे असणारे जे स्वर आहेत ना, ते म्हणजे संगीताची व्याख्या असं म्हणतात. आणि प्रेम जे अंगातीत आहे, म्हणजे कामवासनेच्या पलीकडे असणारं जे प्रेम आहे, ज्याला आपण प्लॅटॉनिक लव म्हणतो ना, ते प्लॅटॉनिक लवची कल्पना आचार्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे. आणि त्या कुंभावरती 1-2 वाक्य ती खूप लक्ष वेधून घेतात. ती हिंदीमधली आहेत. ही आणि भी, ही आणि भी असे 2 अक्षर आहेत. त्याच्यामध्ये ही या शब्दाचा अर्थ मै ही आणि मय भी, ह्या 2 वाक्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. मय ही म्हणजे मीच सगळं करणार, अशा प्रकारचा हट्टाग्रहाने सगळ्या अनर्थाचा जन्म होतो, ते ही म्हणजे. आणि भी ह्या शब्दाचा अर्थ काय, मी सुद्धा, माझ्याबरोबर बाकीचे सगळे सुद्धा, असे 2 वाक्य ते लक्ष वेधून घेतात. आणि ही एकांतवाद का समर्थक, भी अनेकांत साधवाद का प्रतीक, लोक में लोकतंत्र की नीड तब तक सुरक्षित रहेगी जब तक भी श्वास लेता रहेगा. म्हणजे भी जोपर्यंत श्वास घेत राहील. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एखाद्या महाकाव्याचं जेव्हा हे काव्य जगासमोर जाईल तेव्हा हे काव्य कार्ल मार्क्सला काय उत्तर देईल. आपण जेव्हा हे काव्याचा बोध घेतो आणि सगळ्या अंगाचं, मानवी जीवनातल्या सगळ्या अंगाचं त्याच्यामध्ये काय निदर्शन आहे, कार्ल मार्क्सला उत्तर देईल काय. कार्ल मार्क्सने सगळं जग प्रभावित आहे. आणि कार्ल मार्क्सनं सांगितलेलं एक सिद्धांत आहे की मला क्लासलेस सोसायटी निर्माण करायची. क्लासलेस सोसायटी या शब्दाचा अर्थ वर्गविहीन समाज निर्मिती करायचे. त्या वर्गविहीन समाज म्हणजे कोणताही वर्ग नको, श्रीमंत नको, गरीब नको, उच्च नको, नीच नको, अशा भेदभावाने रहित अशा समाज निर्मितीमध्ये योगदान कार्ल मार्क्सचं होतं. तिथं कार्ल मार्क्सला एक चपखल उत्तर आचार्यांनी ह्या मूकमाटीमध्ये दिलेली खूप मोठी गोष्ट आहे की लोकतंत्र किंवा लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, ज्याला आपण सेक्युलरिझम म्हणतो, त्याची नीव म्हणजे त्याचं जे काय फाउंडेशन आहे ती कशाने सुरक्षित राहील,
ते फक्त अनेकांतवादाने सुरक्षित राहील ह्याचा घोष ह्या मूकमाटीमध्ये केलेला आहे. तर ते त्या घागरीवरती ही आणि भी असा शब्द लिहिलेला आहे. आणि भी कशाचं, मी पण आणि तुम्ही पण, तुमचं पण विचार असे श्रेष्ठ आहेत तर त्यांचे पण विचार श्रेष्ठ आहेत. आणि आमची सगळी जी लोकशाही राज्यप्रणाली आहे ती सगळी अनेकांतवादावरती डिपेंड आहे हे त्याच्यामध्ये सूचित करतात. आणि त्याच्या पुढं ती कथा तशीच पुढे जाते. आणि मग कवीचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा स्त्रीवादी आहे, म्हणजे पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये तिला माणूस म्हणून जगण्याचं जे आपण काय म्हणतो स्थान आहे ते स्थान पण ह्याच्यामध्ये व्यक्त होतं. तुम्ही महिलांनी तरी किमान मूकमाटी वाचावी असं वाटतं. का, कशासाठी, तर त्याच्यामध्ये फेमिनिझम आहे बरं काय. फेमिनिझम ह्या शब्दाचा अर्थ स्त्रीवाद. पुरुषांच्या बरोबर हक्काने स्त्री उभी राहिली पाहिजे हा विचार. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला माणसाचं स्थान मिळावं ह्याच्यासाठी 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जे प्रयत्न केले गेले त्याच्यामधून स्त्रीवाद पुढे आला. आणि स्त्रीवादाचं सगळं जे श्रेय आहे ते अजून खूप सगळ्या जगामध्ये आहे. परंतु स्त्रीवादाचं मूकमाटीमध्ये काही रिफ्लेक्शन आहे का, तो नक्की आहे. त्याच्यासाठी आचार्यांनी जवळजवळ 10 पानं काव्य लिहिलेली आहेत स्त्री कशी असते, त्याचं खूप सुंदर वर्णन. आणि स्त्रीला खूप मोठा दर्जा, खूप मोठा मान त्यांनी त्या ग्रंथामधून व्यक्त केला आहे. तशीच कथा ती पुढे सरकत जाते. आणि त्या कच्च्या घटाला संपवण्यासाठी आता बघा, जिथं ह्या मूकमाटी काव्यामध्ये हिरो कोण आणि हिरोईन कोण, विलन कोण. जसं मागाशी सांगितलं की मैथिली शरण गुप्त साकेत आहे, त्या साकेतमध्ये कोणीतरी हिरो आहे, लक्ष्मण हिरो आहे. हिरोईन कोण आहे तर ती उर्मिला आहे. आणि विलन अनेक प्रकारचे आहेत, एक हिरो एक हिरोईन. विलन सगळा समाज असतो बरं काय. तर त्याच्यामध्ये खूप, पण ह्याच्यामध्ये विलन कोण आहे, कुणीतरी पाहिजे ना. तर ह्याच्यामध्ये रोमॅन्टिसिझम आहे. ह्या मूकमाटीमध्ये जो रोमॅन्टिसिझम आहे तो इथून सुरू होतोय. इथून का सुरू होतोय तर त्याच्यामध्ये ट्विस्ट असा आला की आता हे कच्चा घट तयार झालेला आहे आणि कच्च्या घट तयार होणार, पुढं कुंभ होणार वगैरे वगैरे असं म्हणून त्याच्यामध्ये खलनायकी पात्र प्रवेश करतं. आणि ते खलनायकी पात्र बनवलेलं आहे समुद्राला. समुद्र आदेश देतो ढगांना की पाऊस पडा आणि ते कच्चा घट जो झालेला आहे ना त्याला काय करा, तुम्ही भिजवून समाप्त करा. हे असं खलनायकी पात्र आलेलं आहे. पण ते ढगांच्या द्वारे नष्ट करण्याचा जो प्रयत्न आहे तो अपयशी होतो. आणि पृथ्वीची प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून आकाशातून मोत्यांचा वर्षाव होतो वगैरे वगैरे असं मांडलेलं आहे. आणि त्या कच्च्या घटाला पक्का घट करण्यासाठी आता अग्नीच्या तावातून सुलाखून जावं लागतं. आणि मग त्यात ती यशस्वी होते. पुढं मग तयार झालेला तो जो घट आहे तो त्या घटाला, आता तयार झालेला जो घट आहे त्या घटाला बघा आता पुढं अतिथीदानाचा भाव होतात. अतिथीदान म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आमच्या जैन धर्मामध्ये साधूंना जो आहार दिला जातो तो एक विशिष्ट प्रकारचा असतो. त्या साधूंना कोणत्याही प्रकारचा हीन भाव किंवा ज्याला काय आपण म्हणतो की क्षुद्रवृत्तीचा त्याग करण्यासाठी स्वाभिमानानं आहार घेण्यासाठी एक पद्धती असते. तर ह्या मातीला सुद्धा काय आता भाव होतात, त्या मातीला जो घट बनलेला असतो, माझ्यामधून मुनी महाराजांना आहार जायला पाहिजे असं त्याचे भाव उमटतात. आणि त्या प्रसंगामध्ये मुनींचा वेश किंवा मुनी कसा असावा याचं वर्णन करतात आचार्यशी. आणि आचार्यशींच्या विचारामधला मुनी कसा असतो ते सांगितले. लोकेशन असे, ऐका नीट, लोकेशन असे परे हो, मात्र शुद्ध तत्व की गवेषणा में लगे हो, प्रतिकूल शत्रुओं पर कभी न बरसते हो, प्रतिकूल शत्रुओं पर कभी बरसते नहीं, अनुकूल मित्रों पर कभी हरसते नहीं, ख्याती कीर्ती लाभ पर कधी तरसते नाही. ही आचार्यशींची मुनी महाराजांची व्याख्या आहे, जी मुलाचारनं सांगितलेली आहे, जी प्रवचनसारनं सांगितलेली आहे, जी समयसारनं सांगितलेली आहे, जी अनगार धर्मामृतनं सांगितलेली आहे. आचार्यशींचा विचारामधला मुनी कसा असायला पाहिजे ते सांगतात की तो लोकेशन म्हणजे ख्यातीला पूजा गर्दी अमुकतम ह्याच्यापासून पूर्ण पुढं गेलेला, छिद्रांविषयी नको, गुणग्राही असायला पाहिजे, अनुकूल प्रतिकूल त्याच्या दोन्ही हे जे दोन टोकं आहेत त्याच्यामधून मध्यस्थ आलेला असायला पाहिजे, ख्याती कीर्ती लाभ ह्याच्या पण पलीकडे गेलेला असला पाहिजे, लाभ हानी जय पराजय चांगलं वाईट सज्जन दुर्जन ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तो एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याला प्राप्त झालेला असायला पाहिजे असं त्या मुनी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. दरम्यान त्या नगरातल्या शेटजीला एक स्वप्न पडतं की एक सेवक
की त्या नगरात शेठजीला असं स्वप्न पडतं की तो स्वप्नात असं बघतो की मातीच्या कुंभाने मी मुनी महाराजांना आहार देतो. शेठजी होता श्रीमंत, त्यानं सेवकाला पाठवलं कुंभाराकडं आणि मातीचं घागर पाहिजे म्हणून सांगितलं. मग तो सेवक त्या कुंभाला घेऊन जातो, कुंभाचं स्वागत होतं आणि मग आहारचार्याला निघणाऱ्या त्या मुनींच्या पडघाणाचं अत्यंत विलोभनीय दृश्य आचार्यांनी त्या मूकमठीमध्ये केलेलं आहे. आणि शेठजींच्या त्या विशेष पुण्यानं मातीच्या कुंभामुळे अतिथी दारासमोर येतात आणि मग अतिथीला आहार देणं सुरू आहे. आणि आता बघा अजून एक ट्विस्ट त्या ग्रंथामध्ये खूप महत्त्वाचा, इथून पुढं ते खरं कथानक सुरू होतं की त्यात आहार देणं सुरू आहे आणि त्या शेठजी आहे, तो श्रीमंत शेठजी, त्याच्याकडं सोन्याची, चांदीची, माणिकची, हिरेची, स्फटिकाची सगळी भांडी आहेत. त्या प्रत्येक भांड्यामध्ये रस भरलेला आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये पण जी काही आत्ता बनलेली ना तिच्यामध्ये पण रस भरलेला आहे. आणि मुनी महाराज ओंजळी समोर करतात आणि रस घालायच्या प्रोसेसमध्ये आधी तो काय करतो, शेठजी सोन्याच्या पात्रातून घालायचा प्रयत्न करतो, स्फटिकाच्या पात्रातून घालायचा प्रयत्न करतो, चांदीच्या पात्रातून घालायचा प्रयत्न करतो, पण ते ओंजळी उडत नाहीत. जेव्हा मातीच्या पात्रातून रस जातो तेव्हा ते महाराज रस घेतात. तर आता त्याच्यामधनं काय होतंय, ते मातीच्या भांड्यातून आहार घेतल्यानंतर त्या मातीच्या घागरीला असं वाटतं की आज माझं जीवन सफल झालं. आज मी दळलेली, पिसलेली, अवहेलित झालेली, समाजाकडून अपमान प्राप्त केलेली, अशी अत्यंत गलित गात्र आणि अत्यंत अपमानित झालेली अशी मी, आज माझं जीवन सार्थक झालं, कारण मी सगळ्यांच्या वरती विजय मिळवला. सोनं, चांदी, स्फटिक, अमुक तमुक हे सगळी मूल्यवान पात्र माझ्या समोर असताना सुद्धा त्या महाराजांनी माझ्याकडून आहार घेतला, ह्याच्याबद्दल तिला खूप आनंद झाला. आणि हे असं झाल्यानंतर मात्र त्या मौल्यवान पात्रांना त्याच मात्र अपमान वाटू लागला, इन्सल्ट झाला त्यांचा. कुणाचा? त्या मौल्यवान जे काही सोन्याची ती घागरी होत्या, चांदीच्या घागरी होत्या, त्यांना त्याचा अपमान वाटू लागला. आणि मग त्यात मातीचं पात्र आणि मौल्यवान पात्रांचा एक जबरदस्त संवाद आहे, त्याच्यामध्ये डायलॉग आहे. आणि तो डायलॉग असं सांगतो की समाजवाद, भांडवलशाही आणि हुकुमशाही ह्या सगळ्यांचं वर्णन त्याच्यामध्ये येतं. आता ह्या सोन्याची जी घागर आहे ती भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व करते आणि ही मातीची घागर आहे ती समाजवादाचं प्रतिनिधित्व करते. आणि आचार्यश्रींनी मला खूप आश्चर्य वाटलं की वयाच्या 38व्या वर्षी फक्त आचार्यश्री का श्रेष्ठ आहे, का ते त्यांना डिकोड करणं खूप महत्त्वाचं. समाजासमोर आचार्यश्रींच्या बद्दल गैरसमज असणारे पण लोक आहेत बरं काय. आचार्यश्री कुठल्या ते विशिष्ट पंथाचे अमुक तमुक वगैरे नाही बरं काय, पंथाच्या आणि धर्माच्या पण पलीकडे गेलेला तो संत आहे. आणि त्यामुळं मी जरी म्हटलं आचार्यश्री माझे गुरु आहेत वगैरे वगैरे, मी खोटं बोलतोय. आचार्यश्री जर गुरु असतील, कोणतेही भावलिंगी मुनी सम्यक दृष्टीचे गुरु असतात. त्यामुळे सगळ्यांनी त्या दृष्टीने त्यांना बघितलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेचा पण एक विषय असा येतो की ते न्यायव्यवस्थेमध्ये त्यांच्या त्या डायलॉगमध्ये येतात की क्रूर अपराधी को क्रूरता से दंडित करना भी एक अपराध है, न्याय मार्ग से स्खलित होणं आहे. मी जेव्हा लॉला होतो, LLMला असताना एक अभ्यासक्रम होता आणि सेंटेन्स टू डेथ म्हणजे एखाद्या अपराधाला अपराध झाल्यानंतर फाशीची शिक्षा द्यावी की न द्यावी ह्याबद्दल खूप डिबेट आज पण जगामध्ये चालू आहेत. तर आचार्यांचा त्याच्यावरचा दृष्टिकोन न्यायमार्ग म्हणजे तो जो आहे त्या पोर्शनमध्ये ते असं पुढं होतं की क्रूर अपराधी को क्रूरता से दंडित करना भी एक अपराध आहे असं म्हणतात ते. म्हणजे जज असू दे, कुणी असू दे, किंवा तुमची इंडियन पिनल कोड असू दे किंवा CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड असू दे, हे सगळे जे काही तुमचे न्यायसंहिता आहेत त्या न्यायसंहिता 18व्या शतकामध्ये लॉर्ड मेकॉलेकडून बनवलेल्या होत्या. आणि तो जो होता तो इंग्लिश होता. त्यांना जे काय सांगितलं ते आता 1-2 वर्ष झाली आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल केला सर. मग ती IPCची कलमं आहेत ना, ती कलमं त्यांनी बनवलेली आपण अजून फॉलो करतोय. त्याच्यामध्ये खूप डिबेट झाले. 1984, 85, 86, 87 ह्या दरम्यान जेव्हा लिहित होते ना तेव्हा पण ते डिबेट चालू होते. आणि ते डिबेट चालू असताना आचार्यांचा असा भाव आहे की किती पण क्रूर अपराधी असला तरी सुद्धा त्याला जीवे मारणं बरोबर नाही, त्याच्यामध्ये अहिंसेचा आविष्कार व्हायला पाहिजे. आणि हे न्याय व्यवस्थेवरची त्यांची जी भूमिका आहे ती खूप सगळ्या विचारवंतांनी उचलून पण धरली त्या काळामध्ये. तर ते असं हे होतं. आणि मग अपमानाच्या पिढीनं ते स्वर्ण कलशाविरुद्ध म्हणजे भांडवलशाही विरुद्ध समाजवाद असा हा सामना रंगल्यानंतर शेठजींच्या आणि कलशांच्या मंगल भावनेने ते काय होतं की त्या पात्रामधून हे होतं
परंतु सगळं हे झाल्यानंतर मात्र सुवर्ण कलश आहे, ते सुवर्ण कलशाला हे सहन होत नाही. म्हणजे समाजातला श्रीमंत वर्ग जर दमित होत असेल, कुठल्या तरी एका कायद्याने किंवा कुठल्या तरी एका समाज व्यवस्थेने समाजामधला श्रीमंत वर्ग जर दमित होत असेल, तर श्रीमंत वर्ग त्या देशावर, राष्ट्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींवर मात करण्याचे वेगवेगळे उपाय काढतो, म्हणजे काढतोच. तसंच त्याच्या ह्या ग्रंथामध्ये पुढे येतं की ते सुवर्ण कलश म्हणजे भांडवलशाहीचं जे प्रतीक आहे ते काय करतं, दहशतवादाचा आश्रय घेतं. म्हणजे 1980चं दशक जे आहे ना, ते 80च्या दशकामध्ये भारताचा जर विचार केला तेव्हा खलिस्तान, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या घटना, इंदिरा गांधींचं खून, इंदिरा गांधींची हत्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी संपूर्ण जगामध्ये आणि भारतवर्षाबरोबर ही सगळी खूप ठळक घटना होत्या. आणि ते प्रकरण झाल्यानंतर हे ग्रंथ लिहायला घेतलेले आहे. त्यामुळं त्याचं रिफ्लेक्शन न पडलं तर नवल आहे. ते त्या घटनेचं रिफ्लेक्शन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यावेळेला खलिस्तानी आतंकवाद ज्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार करून इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरामध्ये प्रवेश करून त्या दहशतवाद्यांना कंठस्नान केलं आणि त्याच्यानंतर खूप मोठी हत्याकांड आपल्या भारतामध्ये घडत राहिलं, त्याचं रिफ्लेक्शन इथे येतं. त्या सुवर्ण कलशाने काय केलं, दहशतवादाचा आश्रय घेतला आणि मात्र पुढं जशी ही कथा पुढं सरकत जाते तसं दहशतवादाचा निमोट होतो. कलशाच्या मंगल भावनेने दहशतवादाचा पाडा होतो. शेटजी आणि कलश यांचा विजय होतो. हे अत्यंत नाट्यमय ह्याच्यामध्ये स्वरूपामध्ये कवीनं तिथं पुढं व्यक्त केलेलं आहे. आणि अशा प्रकारची ही कथा आहे. ही कथा जर तुम्ही कुठल्या तरी टीव्हीवर एपिसोड बघत असाल किंवा एखादा वेबसिरीज बघत असाल किंवा एखादा चित्रपट बघत असाल, बघताय का नाही बघताय? नक्की बघतोय है ना. मूक माटी ह्या सगळ्यांच्या वर आहे बरं काय. का आहे, एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केला तर मग कंटाळा करणार, आधी नको 1-2-3 पानं वाचून संपूया असं करणार. पण आद्योपरांत आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर वाचाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा वाचायचे भाव होणार असते. आणि विवा शिरवाडकर आपल्याला माहिती आहेत, ज्ञानपीठ विजेते. त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला एखाद्या निर्जन बेटावरती एकटं सोडलं आणि एक फक्त काव्यग्रंथ कुठला तरी घ्यायचं तुम्हाला मुभा दिली तर कोणता नेणार? तर त्यावेळेला विवा शिरवाडकरांनी सांगितलं होतं की कालिदासाचं मेघदूत नेन मी. तर आम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की मेघदूतचं सौंदर्य आम्हाला अजून माहिती नाही बरं काय, पण आम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की एखाद्या निर्जन बेटावर तुम्हाला सोडलं तर आत्ता कुठला ग्रंथ नेणार, तर आम्ही मूकमाटीच नेणार बरं काय. कारण कालिदासाचं मेघदूत किंवा कुमार संभव असू दे किंवा अन्य कोणते काव्य असू देत, त्यांचं आम्हाला अजून रसग्रहण नाही झालं. म्हणून मूकमातीचं झालेलं आहे. मूकमातीमध्ये असं जीवनातला कुठलाच विषय नाही की जो राहिलेला आहे मागे. त्यामुळं ह्या मूकमातीची वैशिष्ट्य काय आहेत, हे त्याचं शास्त्रीय मूल्य काय आहे, साल्वेशन आहे. शास्त्रीय मूल्य मोक्ष आहे. आणि काव्याच्या दृष्टीनं शेवटी शांतरस आहे. कुठले पण आमचे जैनांचे ग्रंथ त्याचं शेवटचं जे मूल्य असतं ते काय असतं, मोक्ष आणि शेवटी शांतरस असतो. आणि ही कथा म्हणजे असाधारण पात्रांच्या असाधारण कृत्यांबद्दलची लांब लचक अशी जवळजवळ 400-500 पानं लिहिलेलं आहे. अशी रोचक आणि रमणीय कथा आहे. आणि त्याच्यामध्ये अणूकडून मणूकडे गेली बरं का. जेव्हा मेटाफिजिक्स सांगतात त्यातला किंवा एक एपिस्टेमॉलॉजी सांगतात तेव्हा ते अणूकडून मणूकडे, मृण्मयाकडून चिन्मयाकडं. मृण्मय म्हणजे ही मातीची घागर, चिन्मय म्हणजे आत्म्याकडं. म्हणजे हे जी बॉडी आहे ना, ह्या बॉडीकडून तू चिन्मयाकडे जा हे संदेश देणारी. आणि खूप सगळ्यात महत्त्वाचा विषय मेटामॉर्फोसिस, ज्याला आपण रूपांतरण म्हणतो किंवा आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. एक दळलेली, पिचलेली, झिडकारलेली माती त्या शेटजीच्या डोक्यावरती, शिरावरती IT मध्ये काय केली, तिनं तो मान मिळवला. आणि तेव्हा ती धरणी माता शेवटी सांगते की तुझा मोक्ष झाला, तुझा मोक्ष झाला. हे मेटामॉर्फोसिस आहे ना, हे आपण काय घ्यायचं जीवनामध्ये. मी कुठल्या पण अवस्थेमध्ये असो, किती पण गरीब असो, किती पण आपण पिचलेले असो, दळलेले असो, समाजाकडून झिडकारले गेलेले असो, तरी सुद्धा आपल्या अभ्युदय होण्याची संधी जैन दर्शन देतं. हे धगधगीतपणे कशामध्ये सांगितलेलं, हे मूकमाटीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं तुम्ही नुसतं नका टाळ्या वाजू बरं काय. तुम्ही वाचा. मी आज खूप वेळेला सांगितलं ही मूकमाटी तुम्ही वाचा. आम्हाला वाचायला सवड नाही म्हणतात बरं काय लोक. मग सवड कशामध्ये असते, हा एक संशोधनाचा प्रश्न बरं का. सवड कशामध्ये असते. ते मूकमाटी हे केवळ सृजन नाही तर ते दार्शनिक आत्म्याचं संगीत आहे. आचार्य शिंच्या जो आत्मा आहेत, ते दार्शनिक आत्मा आहेत, तत्वज्ञ आत्मा आहेत.
त्या तत्वज्ञ आत्म्याचं संगीत आहे. आणि मूक म्हणती म्हणजे ज्ञानाचा आनंद आहे आणि आनंदाचं पण ज्ञान आहे बरं काय त्याच्यामध्ये. हा ज्ञानाचा पण आनंद आहे आणि त्याच्यामध्ये आनंदाचं पण ज्ञान आहे. तत्वज्ञानाच्या ह्या आधारशिलेवर उभ्या असलेल्या या महाकाव्यामध्ये काय आहे हे सांगणं जितकं कठीण आहे त्याच्यापेक्षा जास्त कठीण काय नाही हे सांगणं कठीण आहे. तुम्ही जर त्याला जर सामाजिक अंगाने सोशल अंगाने जर वाचत गेलात तर त्याच्यामध्ये एक आदर्श समाजवाद उभा असलेला दिसतो. आणि जर तुम्ही धार्मिक अर्थाने जर वाचत गेलात, तुम्हाला तुम्ही धार्मिक लोक आहे आणि धार्मिक अंगाने तुम्हाला वाचायचं आहे, त्या स्टाईलनी वाचायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये उच्च आध्यात्मिक मूल्य पण दिसतील. तुम्ही जर साहित्यिक तुम्ही लिटरेचर अर्थाने जर वाचणार असाल तर त्याच्यामध्ये विलक्षण वाङ्मयीन सौंदर्य, आता गोमटेश्वर पाटील सांगतील आपल्याला याच्यामध्ये काय विलक्षण सौंदर्य होतं. आणि जीवनविषयक समस्यांचं निराकरण करण्याच्या हेतून जर तुम्ही ते वाचणार असाल तर व्यापक सम्यक दृष्टिकोन जीवनाला देण्याचं सामर्थ्य त्या मूकमाटीमध्ये आपल्याला दिसतं. आणि राजकीय अंगाने जर कोणी वाचायला लागला, कोणीतरी एक पॉलिटिशियन, तर त्याला राजकारणातल्या अपप्रवृत्ती पण दिसतील आणि त्यातून समाजवादी राष्ट्र बनण्याचं स्वप्न सुद्धा त्याच्यामधनं आपल्याला दिसतं. त्यामुळं मूकमाटी म्हणजे एक नाकारली गेलेली, अत्यंत पददलित असलेली, झिडकारलेली, उपेक्षित आणि असे दुःखी लोक असतात ना, त्या दुःखी लोकांचा टाहो म्हणलंय बरं काय. हे खूप सामाजिक अंगानं, राजकीय अंगानं आणि साहित्यिक अंगानं सुद्धा खूप मोठा विषय होऊ शकतो की त्यांचा टाहो आहे त्याच्यामध्ये. आणि आज जे काही दलित साहित्य निर्माण होतं, दलित साहित्य निर्माण होण्याच्या पाठीमागची जी भावना असते ती त्यांचा टाहो समाजासमोर आणणं, ते तो सगळा उपक्रम आणि तो सगळा त्याच्यामधला जो रस आहे तो मूकमाटीच्या स्वरूपानं बाहेर आलाय. त्यामुळे विद्यापीठी स्तरावर त्याचं मूल्य काय म्हटलं तर आजच्या परिप्रेक्षामध्ये त्याचं मूल्य काय आहे की ह्या पददलित लोकांचा टाहो फोडण्याचं सामर्थ्य मूकमाटीमध्ये आहे, म्हणून तरी ते शिवाजी विद्यापीठमध्ये घ्या. आजची जी आहे ना आपली क्लासलेस सोसायटीकडे जायचं आहे आपल्याला, ते क्लासलेस सोसायटीकडे जायचं असेल तर ते मूकमाटी खूप एक मोठी भूमिका बनवू शकेल. सवर्णाकडून अवर्णांचं होणारं जे शोषण आहे, छळ आहे, त्याचं दाहक चित्रण आचार्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे जेव्हा ते वाचत होतो ना तेव्हा अक्षरशः काही ठिकाणी डोळ्यातून पाणी पण तरळते बरं काय. अरे काय हा संत होता आणि काय दृष्टीनं आम्ही त्याच्याकडे पाहिलं. त्याला आयुष्य म्हणजे गेल्या वर्षीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्याला डिकोड करू शकलो नाही आणि पुढल्या कितीतरी वर्षामध्ये आपल्याला डिकोड होण्याची शक्यताच नाही. का नाही ते वाचायला पाहिजे ना. आचार्यांच्याकडे मगाशी म्हटलं आकर्षण होण्याचं मुख्य कारण काय, सगळे पंतप्रधान गेले सर, 4-5 वेळा पंतप्रधान गेले, गृहमंत्री गेले, अमुक गेले, तमुक गेले, गर्दी जमली, क्राऊड झाला. त्या क्राऊडमध्ये तो मान खाली येऊन बसलेला आहे, त्या क्राऊडमध्ये सुद्धा तो मान खाली येऊन बसली, मान वाकडी झाली बरं का. वक्रग्रीव आचार्य कुंदांच्या नंतर दुसरं उदाहरण आहे. त्यामुळे असंच नका बघू. कुठल्या पंथाच्या धर्माच्या पलीकडे जाणारी व्यक्तिमत्व आचार्य शांतीसागर असू दे किंवा आचार्य विद्यासागर असू दे, पंथाच्या त्या भिंतीमध्ये जर आपण बांधलं ना तर आपल्यासारखा कुणी पापी नाही बरं काय. त्यामुळे आचार्य शांतीसागर महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज यांना पंथातून मुक्त करा हे पण संदेश मूकमाटी देते बरं का. शेवटी त्यातनं वाचत हे महापुरुषांना चौकटीतून मुक्त करायला पाहिजे. आपण चौकटी बनवल्या ना त्यातून आपल्याला त्यांना मुक्त करायला पाहिजे. आणि किती पण दुःख झालं, शोक झाला, उपद्रव झाले, संकट आली आणि अवहेलना झालं, अत्यंत गर्तेमध्ये सापडलेलं जीवन आहे, अगतिक आहे, असहाय्य आहे, अशा जीवनरूपी जहाजासाठी मूकमाटी म्हणजे लाईट हाऊस आहे. म्हणजे त्या किनाऱ्यावरती समुद्राच्या कुठेतरी एक लाईट हाऊस असतो, भरकटलेल्या जहाजांना दिशादर्शक असतो, तसं एक लाईट हाऊस म्हणजे मूकमाटीकडे बघता येईल. आणि आज हे जे बीज भाषणचं सत्र आहे, उद्घाटन सत्र, या सत्रामध्ये बीज भाषण करणं याचा अर्थ काय की संपूर्ण ग्रंथाची आउटलाईन, त्यातले काही ठोकळ मुद्दे की ज्या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहे, त्यातलं अध्यात्म, त्यातलं सोशियालिझम, त्यातला फेमिनिझम, स्त्रीवाद, त्यातलं जे वाङ्मयीन सौंदर्य आणि त्यातला वैश्विक शांतीचा संदेश शेवटी महाराज प्रवचन करतील. ह्या सगळ्या अंगानं तुम्ही मध्ये एक रिसेशन आहे अर्धा तासाचा, त्याच्यामध्ये थोडंसं खाऊन या. पण आजचे दिवस कुठं म्हणजे पळू नका, घराकडे पळू नका एवढी विनंती आहे माझी. कारण का हे सगळे आहेत ना, हे चांगले नामांकित वक्ते आहेत, त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. अभ्यास करून ते काहीतरी, कारण मला असं वाटतंय की आता आम्ही किती पण सांगितलं मूकमाटी वाचा, तरी पण वाचण्याची शक्यता जर नसली, समजा आहे म्हणताय तुम्ही उद्यापासून बघा,
तरी सुद्धा आजच्या एका फ्रेममध्ये आपल्याला त्याचा आउटलाईन कळेल, त्यातला इसेन्स, त्यातला रस सगळं समजेल. त्यामुळे कुणीही आपल्या जागेवर न हलता तुम्हाला चहाची ह्याची वगैरे व्यवस्था दुपारी केलेली आहे आणि संध्याकाळी भासाची पण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आजचा दिवस रिझर्व ठेवा. खूप महत्त्वाचा कार्यक्रम पुण्यतिथी आचार्यांच्या आपण त्याचं हेडिंग जे ठेवलेलं आहे, प्रथम समाधी स्मृती महोत्सव. समाधी हा शब्द जो महापुरुषांची समाधीच होते बरं काय, महापुरुषांचा मृत्यू होत नाही. तर ते महापुरुष कसे होते ते वेगवेगळ्या अंगाने आपल्यासमोर वक्ते ठेवतील. आणि जास्त वेळ न घेता आजचं हे बीज भाषणाचं उद्घाटनाचं सत्र आहे हे संपलं असं जाहीर करतो माझं बीज भाषण आणि माझे मनोगत संपवतो. जय जिनेंद्र. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे